महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवस्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. यज्ञदान तपकर्म स्वाध्याय निरतो भवेत् एषे शुक्तः सत्यधर्म सनातन सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि सत्यं शरणं गच्छामि. आणि प्रेरणास्थान निर्माण करणारे असल्यामुळे त्यांचं मनोबल त्यांचे परिचय माननीय श्री जवळकर सर करतील. सर्वप्रथम परमसद्गुरु श्री गजानन महाराज शिवपुरी अक्कलकोट आणि भगवती शारदा माता यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. बालमित्रांनो, ताई आमच्या भगिनी वनिताताई संचलन करत असताना मी प्रत्येक शब्द ऐकत होतो. महाराजांनी तुम्हाला तुमच्या वाणीला कोणता शब्द कसा ट्विस्ट करायचा ते ओतप्रोत आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून या व्यासपीठावरती आज आपण आणखी मान्यवर बोलवले होते, पण ज्यांच्यावरती कृपा असते ना त्यांनाच येण्याची संधी मिळते. सूर्याय स्वाहा सूर्याय इदं, सूर्य अर्थात भास्कर, मित्राय नमः, भानवे नमः, हे सगळे जे नावं येत आहेत हे सूर्याचे आहेत. आणि ह्या नावांमध्येच एक नाव आज असं गुंजल्या गेलं की भास्करराव बोरमे पाटील जे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं. लोकांसाठी धडपडणं, लोकांसाठी जगणं, गावासाठी, गावाच्या मातीसाठी माणसं उभा करणं, हे सगळं सामर्थ्य त्यांच्यामध्ये स्त्रीकृपे आलेलं आहे. आणि म्हणूनच एकदा असंच अचानक म्हणले की बा मी अक्कलकोटला चाललो, मला शिवपुरीला जायचंय. मी म्हणालो की बा बिलकुल जा, 100 बार काशी एक बार शिवपुरी असं अनन्यसाधारण स्थान. आणि तुम्हालाही मी 2-3 दिवसापासून सांगतो की बा एवढं महत्वाचं स्थान शिवपुरी, जगाच्या पाठीवरती अतिशय पवित्र भूमी. त्याला जो एखादी स्पर्धा सुरू होणं आणि अभ्यासपणे 31 वर्ष चालणं ही महाराजांचीच कृपा आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आणि म्हणून भास्कर एक आदर्श सरपंच म्हणून, एक आदर्श संचालक म्हणून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये तुम्ही केलेलं काम आणि तुमचं मन या व्यासपीठावरती नतमस्तक होणं ही एक दैव दुर्लभ संधी महाराजांच्या कृपेने आपल्याला मिळालेली आहे. आपण आलात, संयोजन समितीच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर त्यांचे जीवलग मित्र आणि ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पंचायत समितीचा सभापती म्हणून कार्यभार सांभाळला, लोकाभिमुख काम केलं, लोकांमध्ये मिसळणं आणि कुठलाही कार्यक्रम असू द्या आपलेपणे कुटुंबाचा सदस्य म्हणून जाणं, मला असं वाटतं खरंच ही सिदोरी महाराजांनी तुमच्या पदरात टाकलेली आहे. म्हणून या व्यासपीठावरती आपलंही आगमन झालं, आपल्याला येता आलं. आमचे काळे सर आलेले आहेत. Today I am going to deliver my speech on Dr. APJ Abdul Kalam, the missile man of India. Dreams are not those which come while sleeping. Dreams are not those which come while sleeping, but dreams are those which don't let you sleep. It is both an honor and a privilege to stand before you today to speak about one of the greatest minds, visionaries and leaders
that India has ever produced. Dr. Abul Pakir Jaliluddin Abdul Kalam, known as the Missile Man of India. Dr. Kalam came from a simple background. He was born on October 15, 1931 in the small town of Rameshwaram in Tamil Nadu. His father was a boat owner and his mother was a homemaker. Despite being the modest means of his early life, Dr. Kalam's passion for learning and his firm determination led him to become one of the most powerful figures in modern India. As a child, Dr. Kalam was very curious and loved to learn. He was fascinated by birds and airplanes, which sparked his interest in science. He was also a very hard-working student. He studied at the local school of Rameshwaram and then moved to St. Joseph's College in Tiruchirappalli, where he earned his degree in physics. Later on, he went on to pursue his aerospace engineering at the prestigious Indian Institute of Technology, IIT Kharagpur. Though he came from a small town, but his dreams were always big. Dr. Kalam's life is a perfect example of how determination and hard work can lead to success, no matter where you come from. Dr. Kalam was also part of the team that developed India's first satellite launch vehicle. After completing his studies, Dr. Kalam joined ISRO, where he worked on many important projects. He was part of the team that developed India's first satellite launch vehicle, which helped India to send satellites into space. This made India one of the few countries in the world capable of launching satellites independently. Dr. Kalam was also a key figure in India's nuclear weapon program. Throughout his career, Dr. Kalam was not just a scientist, he was also a visionary. He dreamed of transforming India into a global leader in science and technology. His vision for India was clear. He wanted to see India become a developed nation by the year 2020. His ideas and projects laid the foundation for many advancements in science, technology and defense. In 2002, Dr. Kalam was elected as the 11th President of India. What makes his presidency unique was that he was the first scientist to become the President of India, and he was also known as the People's President. He stayed connected with the common people, especially the students. He made it a point to visit schools and colleges to inspire the young minds to pursue their dreams in science and technology. One of the key lessons Dr. Kalam always shared was the importance of hard work. Dr. Kalam often said, "Dream, dream, dream. Dream transform into thought and thought result in action." It encouraged students to dream big, believe in themselves and never give up on their goals. Dr. Kalam was also a great believer in teamwork. He always emphasized the importance of hard work. He said that when people come together and work towards a common goal, they can achieve greatness. Dr. Kalam was also deeply committed to moral values. He was always stressed that the importance of honesty, integrity and humility in every aspect of his life. He believed that education is not just on gaining knowledge but also on building character and values. Dr. Kalam passed away on 27 July 2015 while delivering a lecture to the students at the Indian Institute of Management, IIM Shillong. He died doing what he loved the most, interacting with students and inspiring them to pursue their dreams in science and technology. आज आपल्या शाळेमध्ये पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. तर साधारण किती विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आला आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? सर्वप्रथम हे नमूद केलं पाहिजे की जगन्माता शारदा वक्तृत्व स्पर्धा ह्या वेदविज्ञान अनुसंधान संस्था शिवपुरी अक्कलकोट आणि विश्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या शिक्षा विभागाचा एक भाग आहे आणि गेल्या 31 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बालवक्त्यांसाठी ही सेवा समर्पित भावनेने आम्ही करत आहोत. मी SP जवळकर संयोजक या नात्याने आमची सगळी 4ही शाळेंची टीम याच्यामध्ये समाविष्ट असते. अन्य शाळेचे सुद्धा शिक्षक याच्यामध्ये सहकार्य करत राहतात आणि विषयाची निवड याची एवढी सुंदर असते की यावर्षीचे विषय आदर्श पालक तत्व, APJ अब्दुल कलाम, अहिंसा, युद्ध नकोच, अहिंसा एक आदर्श जीवन प्रणाली, युद्ध नकोच, अग्निहोत्र, प्रदूषण मुक्तीचा महामार्ग, असं सगळे समावेशक राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, महापुरुषाचं आणि अग्निहोत्र आणि विश्व फाउंडेशनचं काम कसं चालतं या विषयाशी निगडीत असतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की यावर्षी तब्बल 450च्या पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेमध्ये 6 गटामध्ये सहभागी झाले होते. 5वी ते 7वीचा गट होता, 8वी ते 10वीचा. दरवर्षी ही एकमेव स्पर्धा आहे की राज्यातली जिल्हा पातळीवरली सगळ्यात मोठी स्पर्धा की जिचा समारोप जो असतो तो समारोप अतिशय म्हणजे जो जिंकला तोही आनंदाने जातो
ज्याला नुसतं सहभाग प्रमाणपत्र मिळालं तोही आनंद जातो. आणि आम्ही पहिल्या दिवसापासून आलेला विद्यार्थी, पालक, शिक्षक, त्यांच्यासोबत जे काही नातेवाईक आले असतील, शेवटच्या दिवशी आज तुम्ही स्वतःसुद्धा आस्वाद घेतला, बघितलं की सगळ्यांना प्रमाणपत्र आणि त्याच्यासोबत महाप्रसाद अर्थात जेवण. आमचा मेनू फिक्स असतो, आमचा म्हणजे आपल्या सगळ्यांचा आहे की त्याची 16 तारीख उद्घाटनाची असते आणि 20 तारीख समारोपाची असते. योगायोगाने मला सांगायला आनंद वाटतो की आज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला, आपल्या संत वाणीनी, संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी आहे. त्याचबरोबर ज्या महामानवाला जन्म देणारी माता रमाई यांचंही सुद्धा पुण्यस्मृती आहे. आणि या सगळ्या दिवसाचं औचित्य साधून म्हणजे भगवती शारदा माता यांचं महापरिनिर्वाण 16 तारखेला झालं होतं आणि आज ह्या 2 महापुरुषांचं सुद्धा स्मरण आहे, पुण्यस्मरण आहे. आणि आज जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातले सगळे विद्यार्थी आले होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भास्करराव मुर्मे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कैलासभाऊ उकरिडे आणि त्यासोबत विश्व फाउंडेशनच्या वतीने तन्मय चौधरी धामणगावकर यांच्या शुभ हस्ते आम्ही बक्षीस वितरण केलं. आणि पूजनीय श्रीकांत महाराजांनी सांगितलेल्या ह्या स्पर्धा सगळ्यांसाठी खुल्या आहेत, सगळ्या समावेशक विषय असतात आणि विद्यार्थी वाट पाहत असतात. एका विद्यार्थिनींनी तिची स्वतःची यूट्यूब केली या भाषणाची, तेजस्विनी सावंत नावाच्या. तर मी ते व्ह्यूवर पाहिले, तिचे 50,000च्या आसपास त्या एका भाषणाला, जगन्माता शारदा वक्तृत्व स्पर्धेच्या एका भाषणाला तिला 50च्या आसपास व्ह्यूवर आहेत. म्हणजे एका अर्थाने ही स्पर्धा कृपाधिष्ठित आहे. चांगलं मांगल्य आणि पावित्र्याचं हे केलेलं आहे. तुम्ही सगळ्या मंडळींनी याला भरभरून म्हणजे प्रसिद्धी देतात, त्याच्याबद्दलसुद्धा तुमचं ऋण व्यक्त न करता ऋणात राहणं मी SP जवळकर म्हणून, संयोजक म्हणून आपल्या पसंत करेल. धन्यवाद.